रत्नागिरीत पुन्हा पावसाचे सावट. कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार चिंतेत. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सध्या हवामानामध्ये मोठा बदल झाला असून ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 2 दिवसांपासून आकाश काळवंडून आले असून जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किनारपट्टी भागामध्ये काळ्या ढगांची मोठी दाटी पाहायला मिळत असून पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे आठवडाभरापूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांत गारपिटीसह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यातून सावरत असतानाच आता पुन्हा पावसाचे सावट निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सध्या कडाक्याचे ऊन पडणे अपेक्षित असताना अचानक निर्माण झालेल्या या ढगाळ वातावरणामुळे हवेत आर्द्रता वाढली आहे. या लहरी हवामानाचा सर्वाधिक फटका कोकणच्या हापूस आंबा पिकाला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सतत बदलणाऱ्या या हवामानामुळे तयार झालेला आंबा खराब होण्याचे आणि मोहरावर कीड पडण्याचे संकट बागायतदारांसमोर उभे ठाकले आहे. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा उत्पादनात घट झालेली असताना आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज आल्याने बागायतदारांचे धाबे दणाणले आहेत. या अवकाळी संकटामुळे आंबा व्यवसायाचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे दिसत असून पावसाने पाठ फिरवावी अशी प्रार्थना आता बळीराजा करत आहे. रत्नागिरी एक्सप्रेससाठी जमीर खलफे, रत्नागिरी.